नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची आणि सुख समाधानाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अभ्यंग स्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे। हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी म्हणजेच 4 ते 6 या कालावधीमध्ये केले जाते। दिवाळी सणातील अभ्यंग स्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे। केवळ दिवाळीला नव्हे तर अभ्यंग स्नान विविध प्रसंगी केले जाते। नरक चतुर्थी दिवशी या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला। हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते। त्यांच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली। नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कोणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये। कृष्णाने त्याला वर दिला। त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचवण्याचे पवित्र हे मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे। मूर्त अभ्यंग स्नान हे पौराणिक कथेशी जोडले गेलेले असल्याने त्यासाठी काही विशिष्ट वेळ पाळण्याचे संकेत रूढ आहेत। याला मुहूर्त असे म्हणले जाते। या मुहूर्तावर केलेले अभ्यंग स्नान फलदायी होते अशी धारणा आहे। शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते। आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो। अभ्यंग स्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदाचे अभ्यासक सांगतात। तिळाचे तेल हे हाडाच्या आरोग्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी उपयुक्त आहे। उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडे पडत असलेली त्वचा मऊ राहते। अभ्यंग स्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते। महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळमध्ये खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते। त्यानंतर अंगाला जे उटणे लावले जाते त्यामध्ये नागरमोथा, सुगंधी कचोरा, मुलतानी माती, आंबे, हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा या आयुर्वेदाच्या औषधी चूर्णाचे मिश्रण केलेले असते। याचे लेपन अंगाला लावून स्नान केले जाते। या स्नानाच्या पूर्वी व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावावा। अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे। हा अभ्यंग स्नानाचा महत्वाचा भाग आहे। आपल्या शरीराला वरच्या डोक्याच्या भागापासून खाली पायांपर्यंत तेल लावतात। नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावतात। मग त्या व्यक्तीला ओवाळण्यात येते। त्यानंतर त्या व्यक्तीने अर्धा तास थांबून ते उटणे ते तेल अंगामध्ये मुरवावे। त्यानंतर अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी। पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला अंगाला उटणे लावून तेल लावून त्याला ओवाळते। नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची विशेष परंपरा आहे। या स्नानाला ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी करणे शुभ मानले जाते। आयुर्वेदानुसार रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा करावे। हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे। तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे अभ्यंग स्नानाचे फायदे आहेत आणि अशा प्रकारे अभ्यंग स्नान केले जाते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।